श्री स्वामी समर्थ. हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर आज आहे शारदीय नवरात्रीतला 6वा दिवस. तर आज रंग आहे हिरवा. तर आज शुक्रवार असल्यामुळे आज मी आपले कुलदेवी आई स्वामिनीची ओटी भरलेली आहे. या ओटी भरण्यासाठी काय काय वस्तू लागतात याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तर तुम्ही नक्की बघितला असावा. आणि तुम्ही पण आज शुक्रवार आहे तर तुम्ही पण नक्की आई कुलस्वामिनीची घरच्या घरी ओटी कशी भरायची याबद्दल सांगत आहे. तर मी आधी आई कुलस्वामिनीसाठी एक साडी घेतलेली आहे आणि त्याच्यावर एक पीस घेतलेला आहे हिरव्या कलरचा. तुम्ही पण हिरवा, लाल, पिवळा कोणताही पीस आणि कोणतीही साडी घेऊ शकतात. फक्त काळं घेऊ नका, काळ्या कलरचं ब्लाऊज आणि साडी घेऊ नका. तर प्रसाद म्हणून मी नारळ घेतलेला आहे. आई कुलस्वामिनीला गजरा घेतलेला आहे. आणि आज माळ होती तर आज मी त्या मोहरीच्या फुलाची जी असतात त्याची माळ घातलेली आहे घटाला. आणि प्रथम मी घटाला पाणी वगैरे, माझ्या इथं पूजा चालू आहे तुम्ही बघू शकतात. या प्रकारे मी आई स्वामिनीची ओटी भरण्यासाठी पूजा करत आहे. तर अगोदर मी घटाला आणि आई स्वामिनीला हळदी कुंकू लावणार आहे. आणि त्यानंतर जी साडी घेतलेली होती त्याच्यावरती मी सुपारी, म्हणजे सुपारी आणि तांदूळ जे आहेत तर खारीक वाटी, तर ती मी सगळं ताटातल्या आता त्या साडीवर घेणार आहे. तर त्याच्या अगोदर मी हार आणला होता आईला, तर ते हार आधी तिच्या चरणी अर्पण करत आहे. तर तुम्ही बघू शकता ती मी साडी घेतलेली आहे, त्याच्यावरती मी सगळं साहित्य घेतलेलं आहे. हिरव्या बांगड्या घेतल्या आहेत, चुडा घेतलेला आहे, नारळ घेतला आहे. नारळाचं शेंडी तुम्ही आईच्या म्हणजे असं इकडं वरती करायची. आणि त्यानंतर मी थोडंसं तांदूळ घेतलेले आहेत. तर मी सगळं ते ओटीचं सामान जे आहे ते ते साडीवर घेणार आहे, कारण तिथं हार बसत नव्हता म्हणून मी तो हार नंतर साडीवरच ठेवला. मग मी आज दिवसभर ते आईच्या चरणी ठेवून नंतर मी स्वतःच्या केसामध्ये ते घालणार आहे हार. कारण साडी ही आपण नंतर जर तुम्ही वापरायची असेल तुम्हाला, तर तुम्ही ती साडी आईच्या चरणी जी अर्पण केलेली आहे वटी भरलेली ती साडी तुम्ही वापरू शकतात. तर इथं मी हळदी कुंकू लावते अगोदर त्या साडीला. आधी मी आईला लावलं, नंतर मी साडीला लावून ती आता ओटी आहे ती आपल्या अशी समोर धरून, स्वतःच्या समोर धरून आई कुलस्वामिनीला प्रार्थना करायची आहे समृद्धीसाठी, संततीसाठी, कुणाला म्हणजे संपत्ती, समृद्धी आणि शांततेसाठी आईकडे प्रार्थना करायची आहे. आणि बघू शकतात आईच्या चरणी अर्पण करायचे आहे. आणि आईसाठी आई कुलस्वामिनीचा मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला. हा मंत्र अतिशय प्रभावीशाली आहे. तुम्ही आई कुलस्वामीचे 5ही कुलस्वामिनीचे कोणतेही 5 मंत्र म्हणू शकतात. ओम भूर्भुवः स्वः स्व किंवा नवरार्ण मंत्र हे आईच्या चरणी ही ओटी धरून तुम्हाला हे म्हणायचं आहे. नंतर आईच्या चरणी हे हार मी नंतर अर्पण करत आहे. तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी मंदिरात जाऊन देखील ही अशी ओटी भरू शकतात. आणि मंदिरात भरलेली जी ओटी आहे ती तुम्ही तिथेच ठेवायची आहे, ती घरी नाही आणायची. जर घरी जर तुम्ही आई स्वामिनीची जर ओटी भरली तर ती साडी तुम्ही एखाद्या सुहासिनीला देऊ शकतात किंवा तुम्ही घरातही स्वतः वापरू शकतात. तर माझी इथे या प्रकारे मी आई स्वामिनीची पूर्ण व्हिडिओ न दाखवतो थोडंच दाखवलं. नंतर मी आरती केली. आजची महापूजा